हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत? मी आज दाखवते मोदक कसे तयार करतात. उकड घेतलेल्या पिठाचा मोदक कसा तयार करतात ते दाखवते. पिठाची उकड घेतल्यानंतर चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ. त्याचा एक गोळा तयार केलेला आहे आणि पाण्याचा हात लावला थोडा आणि याची पाळी तयार केली. थोडा पाण्याचा हात लावायला पाहिजे, म्हणजे अशी ही पाळी ना मोदकाची अशी वाटी तयार करायची. त्याच्यात थोडंसं सारण टाकायचं, तयार केलेलं सारण खोबऱ्याचं, ओल्या नारळाचं सारण तयार करून घेतलं आहे. चिमटा घ्यायचा, असं मोदकाला चिमटे असं असं या चारी बोटांनी असं त्याला जवळ करायचं. बघा, छान आला ना मोदकाचा आकार, है ना. आता आपण दुसरं करून घेऊया. एकीकडे मी पाणी तापत ठेवलं आहे मोदकासाठी. अंगठ्याला जरा थोडं पाणी लावून घेतलं आहे. त्याची वाटी करून घेऊया. पातळ करायचं, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशी पाणी तयार करायची. अर्धा चमचा सारण टाकलं आहे. तुम्हाला जेवढं सारण टाकायचं तेवढं सारण टाकायचं आणि अशी चिमटी घ्यायची. हे 2 बोटं आणि अंगठा, हे 2 बोटं आणि अंगठा, चिमटी घ्यायची. आणि हे 4 बोटांनी हे पाकळ्या जवळ करायच्या, असं हळूवार. बघा, छान मस्त आकार जमलाय ना. अजून एक करूया. बघा तुम्ही पण करून. याची पाळी तयार करायची. थोडासा पाण्याचा हात लावला ना, पटापट पाळी तयार होते आणि पीठ पण चांगलं आहे. अशी पाळी तयार केली. अर्धा चमचा मोदकाचं सारण टाकलं. हे मोदक छोटे आहेत, मला अर्धा चमचा. मोठा करायचा असेल तर 1-1.5 चमचाचं मोदकाचं सारण टाकायचं, खोबऱ्याचं सारण. असं चिमटी घ्यायची. इकडनं काही फाटलं ना तरी काही हरकत नाही. आपण असं 4 बोटांनी जवळ करणार ना, त्याच्याने बरोबर मोदकाचा आकार तयार होतो. काही टेन्शन नाही घ्यायचं. बघा, फक्त उकड चांगली घेतली पाहिजे.
म्हणजे पाळी पण चांगली होते आणि मोदक पण चांगले होतात. तर त्याला शेप पण चांगला देता येतो. चारी बोटांनी जवळ करायचं आणि पाचही बोटांनी वरचा आकार द्यायचा, शेप द्यायचा. ओके, चला आपण मोदक वाफवायला ठेवूया. मोदक वाफवायला ठेवून द्यायचा. पाच मिनटं लागतील वाफवायला. चला, मोदक तयार झाले. आपण त्याला सर्व करूया. केशरच्या अशा काड्या लावायच्या, एक एक दोन दोन. आणि त्याच्यावर साजूक तूप टाकायचं. बघा कशा वाटले माझं मोदक. ओके, खा, स्वस्त राहा, आनंदी राहा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.